रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता 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 लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा हो सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी हो हा विठ्ठल बरवा हो हा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुत सुकृतांची जोडी बहुत सुकृतांची जोडी बहुत सुकृताचे जोडे बहुत सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठल आवडी आवडी हा विठ्ठल बरवा हरी तो हा विठ्ठल बरवा सुखाचे आगरे सर्व सुखाचे आगरे सुखाचे आगरे सर्व सुखाचे आगरे देवी बोलो देवी बोलो बाबर कुमार देवी बोलो बाबर कुमार देवी बोलो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम हेलो हेलो गुरु चरणी ठेविता गुरु चरणी ठेविता भाव गुरु चरणी ठेविता भाव चरणी ठेविता भाव आपे आप भेटे देव 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 मनोनि गुरु मनोनि गुरु मनोनि गुरु से बतावे रूप ध्याना से आनावे रूप ध्याना रूप ध्याना से आनावे रूप ध्याना देव गुरु देव गुरु जवळी आहे देव गुरु जवळी आहे देव गुरु जवळी आहे वारंवार सांगू काय 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 मनोनी गुरु से भजावे मनोनी गुरु से भजावे मनोनी गुरु से मनोनी गुरु से भजावे रूप ध्याना से अनावे रूप ध्याना से रूप ध्याना से आनावे रूप ध्याना से आनावे रूप ध्याना से आनावे रूप ध्याना से आनावे म्हणे गुरु भजनी तुका म्हणे गुरु भजनी म्हणे गुरु भजनी हो तुका म्हणे गुरु भजनी देव भेटे जनीवनी 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 मनोनी गुरु श्री भजावे श्री भजावे गुरु श्री भजावे गुरु श्री भजावे सिया नावे रूप ध्याना सिया नावे रूप ध्याना नावे रूप ध्याना नावे रूप ध्याना लोकार कुमाय टाळी वाजवा भजन करा ठेविता भाव गुरु चरणी ठेविता भाव गुरु चरणी ठेविता भाव गुरु चरणी ठेविता भाव गुरु ठेविता भाव गुरु चरणी ठेविता चरणी ठेविता भाव गुरु चरणी ठेविता भाव अपे आप भेटे अपे आप भेटे देव 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 मनोनी गुरु देव जावे मनोनी गुरु देव जावे आपे आप भेटन देव आपे आप भेटे देव भेटे देव म्हणून गुरु श्री भजावे म्हणून गुरु श्री
गुरुचरणी ठेविता भाव आपे आप भेटे देव म्हणून गुरुसी भजावे रूप ध्यानाचे आणावे देव गुरुजवळी आहे देव गुरुजवळी आहे वारंवार सांगू काय म्हणून गुरुसी भजावे रूप ध्यानासी आणावे तुका म्हणे गुरुभजनी तुका म्हणे गुरुभजनी देव भेटे जनिवनी मनोवनी गुरुसी भजावे रूप ध्यानासे आणावे महायोग पीठे देवी मध्यम परम पुंडरी समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री सद्गुरूंचे जयांचा जनी जन्मनामात झाला जयांनी सदा वास नामात केला जयांचे मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार माझा सद्गुरु श्रीपाद मूर्ती नमस्कार माझा सद्गुरु रामदास मूर्ती गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर हो नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर
नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाचे प्रस्तुत प्राप्त प्रसंग या ठिकाणी परमपवित्र पर्व आहे गुरुपौर्णिमेचं. अनादिकालापासून ही गुरुपौर्णिमा व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. त्यानिमित्तानं गुरुपूजनाचा सोहळा, कारण गुरुनं केलेला उपकार शब्दात वर्णन करता येणार नाही आणि कोणत्याही गोष्टीनं अगदी शरीराच्या कातड्याच्या चपला करून जरी गुरुच्या पायामध्ये घातल्या तरीसुद्धा उपकार फिटणार नाहीत. परंतु तरीही एक कृतज्ञतेचा सोहळा म्हणून या गुरुपूजेकडे पाहिलं जातं. संतांनी आपल्या फार मोठे उपकार केलेले आहे. केले उपकार सांगू मी काय केले उपकार सांगू मी काय बाप न करे ऐसे माये बाप न करे ऐसे माय धर्मे त्यांच्या देखिले पायी धर्मे त्याच्या देखील पाय दिले अभय अक्षय दानगा मनोनी आलोय देश मनोनी आलोय देश होय अभयाक्षय दानगा मनोनियाल आलो या देशा मनवनियालो या देशा हॅलो केले उपकार सांगू मी काय आपण करी ऐसी माय धर्मे त्याचा देखिले पाय दिले अभयाक्षय दानगा दानगा केले उपकार सांगू मी काही बाप न करे आईशी माई धर्मे त्यांच्या देखिले पायी दिले अभय अक्षय दानगा. अभय भीतीच नाही, अक्षय क्षयच नाही म्हणजे संपणारच नाही. नसरे लुटिता मागे बहुताजनी जुनाटही खाणी उघडली. असे उपकार साधू संतांनी केले. अजून तुम्हाला ते उपकार सांगतो पहा थोड्या छोट्याशा एका दृष्टांताद्वारे, म्हणजे तुम्हाला कळेल. एक दिवस भगवान परमात्मा वैकुंठामध्ये आणि चक्कर मारत होते. डोकं खाजवायचे आणि असे चक्कर मारायचे इकडून. तेव्हा साधू संतांनी विचारलं, देवा अरे म्हणले डोकं खाजावतोय, चिंतेत दिसतोय, काय चिंता आहे तुला? म्हणजे फार मोठी चिंता आहे. म्हणजे कसं काय? म्हणजे काय सांगू तुला, मीच माझं रूप जाणण्यासाठी ध्यान देऊ नाही का, मीच माझं रूप जाणण्यासाठी आणि त्या रूपातला आनंद घेण्यासाठी एकाचा दोन झालो या माणसाच्या रूपानं. कुणाच्या रूपानं? म्हणजे तुम्ही आम्ही बरं का. कोण हे? कोण हे? अरे देवच आहे. पण माणसाच्या रूपानं आपण काय झालोय? दोन झालोय. कशासाठी? आपल्या स्वरूपातला आनंद घेण्यासाठी. स्वरूपातली स्वरूपात आनंद घेता येत नाही.
नवे नवे ती आनंदाची जाणीव होत नाही. जशी खेकड्याला पाण्याचा आनंद घेण्यासाठी वाळूत तापावं लागतं. तुमच्या डोक्यात बसते का नाही तर देव जाणं. खेकडा असतो ना, खेकडा, त्याला पाण्यात आनंद घेता येत नाही, त्याला पाण्यातच असतो तो, पण पाण्यातला आनंद घेता येत म्हणून तो वाळूच येतो आणि झोपतो आणि तापतो आणि मग पाण्यात जातो, तेव्हा पाण्याचा आनंद मिळतो. कळतं तुम्हाला? तसं तुम्ही आम्ही देवच आहोत, पण आपल्या स्वरूपातला आनंद देवाला देवाच्या ठिकाणी घेता येत नाही, म्हणून देव दोन झाला. देव आपल्या रूपाने काय झालाय? दोन झालाय. मग आपण कोण आहोत? हा, ध्यानात घ्या बरं का. अद्वैत कुसरी विराजाने अद्वैत हो विरळाजाने अद्वैत कुसरी विरळाजाने अद्वैत कुसरी एक नाम हरी द्वैत नाम गुरी नाम हरी द्वैत नाम गुरी हो एक नाम हरी द्वैत नाम गुरी एक नाम हरी द्वैत नाम गुरी कुचारी विरळाजाने अद्वैत कुचारी विरळाजाने अद्वैत कुचारी विरळाजाने अद्वैत कुचारी विरळाजाने हरी मुखे मना हरी मुखे मन 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 हरी मुखे मन हरी मुखे ते बरेच जण तिकडे त्या फकटात तिथे रेंगाळतात, इकडे या मला, नाही तर तिकडंच जात असे घरी. ते धोत्रावाले बी आहेत बघा तिथं, ती पोरं कोण काय, चला मला इकडे या. अरे गाढवा हो, हा गाढव जरी असला तरी देवच येतो. हा ओळ नको. मी दोन झालो कशासाठी? आनंद घ्यायसाठी. पण खाली गेलो आणि गुंतून बसलो बायका पोरांच्यात आणि मोकार ताप झाला या. आणि सांगणारा बेठाना आणि सोडवणारा बेठाना. आता तिथून माघारी निघाल्याशिवाय जुळणार नाही. मी आनंद घ्यायला गेलो, दोन झालो, आता दोनाचा एक व्हायला पाहिजे, मग आनंद मिळेल. बरोबर की नाही? पण दोनाचा दोनच राहिलोय, संसारात गुंतलोय, प्रपंचात गुंतलोय आणि सारा राडा करून झालाय. आता करावा काय? सुटायचे, पण भ्रम झालाय आपल्याला. आता बरं का, भ्रम झाला आपल्याला. आता मला सांगा, असा भ्रम झालाय आपल्याला की आपण देह का आत्मा? बघा बरं का, ध्यान देऊन ऐका. देह का आत्मा? हाय देह, मानतोय मी देह, पण तो देह नाही, तो आत्मा आहे. लक्षात ठेवा. कसं तुम्हाला सांगतो. 7-8 दिवसापूर्वी एक जणाची बायको वारली, तर आम्ही गेलो भेटायला. मोठ्याने हंबारडा फोडला, बाबा लुटलो लुटलो म्हणला, देवाने लुटलं मला. म्हणलं देव तेवढ्याच कामाला आहे लुटायला. आणि गेली ना म्हणला, आता काय करू? अरे मग मांडीव झोपली ना तुझ्या, गेली काय म्हणतो? मड्याला उसद येऊन बसला होता ना. हा, गेली काय म्हणतो म्हणलं, ती झोपली ना.
नाही बाबा पाटच गेली. म्हणलं कसली होती पाट गेलेली? म्हणला गोरीपान होती, जाडजूड होती, नाक्षर होती. काय सांगू बाबा, दिसाय लय देखणी होती. मग म्हणलं तिथं तुझ्या मांडीव झोपली आणि गेली काय म्हणतो? नाही बाबा पाटच गेली. मग सांगा पाट गेलेली बायको का राहिलेली बायको? डोकं खाजवा बाईच. ते मगाशी मला कोणतरी म्हणतो बाबा लवकर उरकायची बरं का जेवायच्यात लोक. म्हणलं खायलाच आली असत्यान तर काही उपयोग नाही त्याचा. अरे दररोज तर खायचंच काम चाललंय ना. आतापर्यंत 40-40, 50-50 पोती आणली असत्यान तुम्ही एकाने. उपयोग झाला काय? जन्म आला ह्याला पाणी वाता वाताची मेला. आलता आनंद घ्यायला तपासच लागला नाही कशाला आलोय. सांगा आता बायको गेलेली का राहिलेली? गेलेली का राहिलेली? राहिलेली काय म्हणते? मग राहिलेली याचा जाळून काय येतो तिला? घरात का ठेवीत नाही? हा तर मी म्हणलं ऊन झालंय आता भरपूर आणि त्याकडे बी आल्यात पाऊस येण्याची चिन्ह आहेत तर पटक्याने घ्या उरकून. म्हणलं पुढचं तर हा छातीवरला उठानाच जोडीदार आमचा. अरे म्हणलं दाद्या हो बाजूला आता जाऊ दे मरू दे. नाही म्हणला मी तिला जाऊन देणार नाही. म्हणले हो का आम्ही घरी जावा? आम्ही सगळी पाहुणं रावलं घरी जाऊ तो आपला तू एकटाच घेऊन बस अंगणात. करू दे पुढचा आम्हाला सगळा बघा. तवा मग बळच पोरांनी नेला ओढून. तुम्हाला ऐकू येतंय सगळ्याला ध्यान देऊन ऐका बरं का. नाही तर नुसतं खाताला जाता काही उपयोग नाही. आउट हात कार्य मानव देह अल्लाने तुझ दिया. अरे खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. खाल्लं पिल्लं मग त्याला बळच वडीत नेला बंगल्याच्या मागं आणि मग वहिनीला आंघोळ घातली, तिरडी बांधली आणि तिरडी बांधल्याच्या पुढं पाऊस आला. बदा 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 पाऊस. तर पोरांना म्हणले वहिनीला उचला उचला उचला. तिनेच बांगला बांधलेला आहे ह्या घरात. पोरांनी तिरडी उचलली घरात चालवली. ती तेवढ्या हाताला पळून पळू आला कुठून तरी. इकडं कुठं? म्हणले महाराज म्हणले बांगल्यात घ्या भिजून देऊ नका वहिनीला. त्याचं डोकं सरकलंय. म्हणला मड कुठं घरात असतं का? लागल ना ती आम्हाला. म्हणलं असं काय करतो राजा? तुझी बायको आहे ना त्या पाठच गेली म्हणले ना बायको ब्या. मग बायको आतली का बाहेरली सांगा? बायको आतली का बाहेरली? आतली. तुम्ही आतले का बाहेरले? आतले. नक्की झालंय का? नक्की झालंय का? मग आरशात बघून कस काय केस काळी करताय अजून? तुमच्या बापानी धंदा केला होता का? हा आणि मी लई भारी दिसतो. मुसखड आणू का तू? भारी दिसतो. अरे तुला तूच माहिती नाही कायचा भारी दिसतो. कळतंय तुम्हाला? बायको आतली आणि आपण बी आतले. पण तपास लागला का अजून? मला माझी ओळख करून देतो त्याला संत म्हणतात, त्याला सद्गुरू म्हणतात. पहिला मुद्दा आहे मला माझी ओळख करून देतो तो संत असतो. दुसरी गोष्ट मला या जगाची ओळख करून देतो तो संत असतो. आता जग काय मी काय बघा. आता तुम्हाला सांगतो मी दुसरं उदाहरण सांगतो. हा ध्यान देऊन ऐकायचं बरं का. तर एक साधू होता. साधू ब्रह्मचारी होता आणि असा आश्रम होता. तर 5-25 विद्यार्थी त्याच्या कसे शिकायला बी होते. तर साधूला एक दिवस आमंत्रण आलं लग्नाचं आणि लग्नाला आशीर्वाद द्यायला गेला. कोण? साधू. आशीर्वाद द्यायला साधू गेले. आशीर्वाद दिला आणि घरी आले तर जोडाले जोरात दिसला नवरदेव नवरीचा. याला वाटलं माझं लग्न झालं असतं तर बरं झालं असतं. साधूला वाटलं. घरी आला, जेवण बिवण झालं आणि एका खोलीमध्ये त्यांच्या स्वतःच्या गेले आणि एक कडी लावली आतून आणि झोपले. झोपल्यावर त्यांना स्वप्न पडलं. काय पडलं?
स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं? त्यांचंच लग्न झालं. कोणाचं? मनीवश ते. हां, त्यांचंच लग्न झालं. आणि लग्नात अशी काय देखणी नवरी म्हणता. आगा गा 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 गा. ऐश्वर्या राय सुद्धा फिकी. हा, अशी नवरी काईन मुढोळ्या काईन. ह्याला गोढ्याव बसावलाय साधूला. साधू बी काय मिजाजमध्ये ती हातात तलवार बिलवार अशी लिंबू धरून त्याच्या कापडं घातलेली. कसला सुटतो शेरवानी. साधून काही गोढ्यावर त्याची मिरवणूक. कोण पुढे पिपाण्यावाली हलग्यावाली. काय ती सांगायचे. अशी आरास. लग्न झालं. लग्न झाल्याबरोबर 2 पोरं झाली. स्वप्नात लगेच होत्या. हे आपलं सुद्धा स्वप्नचे ध्यानात ठेवा. याला फक्त दीर्घ स्वप्न म्हणतात आणि ते स्वल्प स्वप्न असतं. आपल्याला रातचं पडतं त्याला स्वल्प स्वप्न म्हणायचं. आणि आपण जे आत्ता आहोत का हे दीर्घ स्वप्नचे. एक स्वप्नच आहे, दीर्घ स्वप्न आहे. 72 वर्षाचं, कोणाचं 80 वर्षाचं, कोणाचं 60 वर्षाचं, कोणाला लवकरच अटॅक येतो. येऊ शकतो असं समजायची काय गरज नाही. मी 60 वर्षाचा का ना. हां, कधी बी कुणाला अटॅक येतो. महाराज कीर्तनकार करता करता पडला आणि जाग्यावर खलास झाला. अटॅक येऊ शकतो. नाही याचं नाही रे, ते दुसरं महाराज. याचं काय सांगत आहे मी. जाऊ शकतो माणूस, सांगता येत. स्वप्नच आहे, पण तरी बी काय आहे, स्वप्नच आहे. साधूच्या स्वप्नात लगेच 2 पोरं झाली. देपाता त्या गडबडीत असते ती. 2 पोरं झाली. सासरवाडीहून फोन आला. जावाई बापू म्हणले काय? यात्रा आहे आमची, या यात्रेला. यांनी मोटरसायकल चालू केली. 2 पोरं मध्ये टाकली, बायको मागं टाकली, मोटरसायकल येऊ गेला यात्रेला. सासरवाडी जा. सासऱ्याने स्वागत केलं, सासूने स्वयंपाक केला. पण म्हणले आम्ही जत्रेतून येतो येडा घालून. जत्रेत गेली. पोरग म्हणलं गारीगार खायचे, गारीगार खाल्ली. दुसरं पोरग म्हटलं जरा लाडू खायच्यात, लाडू खाल्लं. जिलेबी खाल्ली. शेवटी बायको म्हणली पाळण्यात बसायचं. पाळण्यात बसली. पाळणा बी फिरायला लागला. पाळणा फिरायला लागला. वरून धाकटं पोरगं सटाकलं, दगडाव पडलं. आणि दगडाव पडल्याबरोबर पोराचा द्विभाग मेंदू झाला. आणि यांनी मोठ्याने हाक मारली, वाचवा रे पोराला. सगळी शिष्यमंडळी पळू पळू आली. काय झालं म्हणली बाबाला. बाबांनी तातून कडी लावलेली, दारच तोडून टाकलं. दार तोडलं. असं शिष्यमंडळी कडेला गेली. बसली सगळी शिष्यमंडळी. बाबा, हो बाबा, काय झालं? अरे पोराला वाचवा बघा ता काय माझ्या तोंडाकड. आणि रड. एक जणाने पाणी आणलं, तोंडा आणलं बाबाच्या. बाबा उठा उठा, जागवा म्हणजे खरं आहे ती काय कळत. हे जाग झालं भावताली बघायला. त्याला म्हणला मी तर बघू कापड आहे अंगाव. त्याला लग्न पोरगण. कुणाचं पोरग बाबा? नाही माझंच पोरग. मग कुठं आहे? स्वप्न होतं काय नाही. हे मी मरतानी कळतं बरं का सगळं. आपण बी मरायच्या टायमाला कळलं. अरे जिला माझी पोरगी म्हणतो तो ती तर माझी नव्हती. अरे जिला मी पोरगा म्हणतो ते तो माझा नव्हता. अरे बायकोचा तर तपास नाही. मरतानी कळतं. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी, राहते निराळे रांडा पुरे सकळ. पण तवर लय अवघडे बाबा. आणि उठला डोळा चोळीत. बाबा म्हणले तुमचं तर लगीन झालं नाही. मग ते जसं स्वप्न आहे तसं हे बी स्वप्न आहे. आता आपली बी बायकान पोरण दुनिया दारी. पण कळल कधी? मरतानी. आता अजून एक प्रश्न तुम्हाला, जाऊ द्या. प्रश्न असा आहे, स्वप्नामध्ये बायको कोण झालं होतं? तो तर एकटाच झोपला होता ना खोलीत. कोण? साधू.
बरोबर. मग बायको कोण झालतं? स्वप्नात बायको कोण झालतं? साधूच. कळतंय तुम्हाला? पोरं कोण झालतं? साधूच. मोटरसायकल कोण झालं? साधूच. सासरवाडी कोण झालं? साधूच. सासरा कोण झालं? साधूच. सासू कोण झालं? साधूच. गारीगार कोण झालं? साधूच. लाडू कोण झालं? साधूच. तिथं साधूशिवाय दुसरं कोणी नव्हतंच. पाळणा कोण झालं? साधूच. पाळण्यात बसलं कोण? साधूच. पाळणा पळावला कोणी? साधूनीच. आणि पाळण्यातून पडलं कोण? साधूच. आणि आराडलं कोण? साधूच. दुई भाग डोकं कुणाचं झालं? साधूच. तसं ह्या जगामध्ये तुम्हाला जेवढं दिसतंय ना तेवढं सगळं ब्रह्मच आहे. काय आहे? मग सांगा मला, सरळ कोण झालाय? अरे हे तसलं स्वप्न आहे ना या, बरोबर की नाही? फक्त ते स्वल्प आहे आणि हे दीर्घ आहे, बरोबर ना? मग आता मला सांगा, कीर्तनकार कोण झालाय? आता हे कीर्तन करतंय ते कोणी? ते कळण्यासाठी आधी तुम्हाला स्वरूपात जावं लागेल. स्वरूपात तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला कळेल तुम्ही सुद्धा ब्रह्मच आहात. मग आता तुम्ही जर ब्रह्म आहात तर कीर्तनकार कोण आहे? बायको कोण आहे? झुराळ कोण आहे? ब्रह्म. हे जगताची दृष्टी देणारे कोण असतात? सद्गुरू असतात. हे कळल्याशिवाय जगत काय आहे हे कळत नाही. जर साधूनी स्वरूपात नेलं तर काय दिसतं? ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये दिसे उघडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे हो ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे एकची धागा नाना परी कपडे कटी धागा नाना परी कपडे एकची धागा नाना परी कपडे कटी धागा नाना परी कपडे कोणी आणि जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. पण संताच्या जवळ गेल्याशिवाय कारण सांगतो तुम्हाला, कारण तर देव असे डोकं खाजवीत हिंडत होते. आठवते का काय चाललं होतं आपलं? हा? आठवते ना? तर म्हणले झालं काय? म्हणले खाली गेलो आणि संसारात गुंतून बसलो. तो साधू कसा गुंतला? साधू गुंतला का नाही? हा, गुंतून. तसं गुंतून बसलो म्हणला. तर परत स्वरूपात यायची काय आठवणच राहिली नाही. असा रंगलोय म्हणला. आता हे सगळे जीव इतके रंगल्यात ते मीच आहेत. कसे? सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी सर्व्या घटी राम देहादेही एक. आणि सूर्यप्रकाशक मग गुतलंय कोण? देव. कळलं आता तुम्हाला? देवच आहे पण स्वरूप बदलून आलाय आपल्या रूपाने. आणि तो भाळलाय कशाव? मी देह आहे याच्यावर भाळलाय. आता त्याच्यातून सोडवायची ताकद कुण्यात आहे सांगतो पहा. देव गुतलाय येऊन खाली आणि देव चिंतेत पडलाय तिथं की मी गुतलोय पण मला बाहेर माया यायचा मार्ग काय समजाना. कुणाला? देवाला. आता यायचा मार्ग समजाना म्हणून डोकं खाजीत बसले. तर साधू काय म्हणले? चिंता करू नको. कुणाला म्हणले? देवाला म्हणले चिंता करू नको. मी खाली जातो, आम्ही सर्वजण खाली जातो आणि तुला
तुझ्या स्वरूपापर्यंत आणतो. कुणाला? देवाला. कुठं आणतो? स्वरूपापर्यंत. कुणाच्या? देवाच्या. कुणाला आणायचंय? देवाला आणायचंय. आणि हे काम कुणी केलं? समजतं आता तुम्हाला? आणि साधू खाली आले तेव्हा ते म्हणतात आम्ही वैकुंठ आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण आलो याचे कारणासी आलो याचे कारणासी बोलिले जय ऋषी बोलिले जय ऋषी दात भाविक वरदाया हो दात भाविक वरदाया हो अरे गणिवा झाडू संताचे मार्ग संताचे मार्ग झाडू संताचे मार्ग झाडू संताचे मार्ग झाडू संताचे मार्ग झाडू संताचे मार्ग आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण बोलिले जय ऋषी दात भाविक वरदाया 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 आता आयडिया हे साधू संताला माहिती. कुणाला माहिती आहे? जीवाला ब्रह्मपदापर्यंत न्यायची आयडिया कुणाकडे? साधू संताकडे आहे. त्यांनी आयडिया करायला सुरुवात केली. त्याच्यातला पहिलं काम साधू संतांनी संप्रदायाची स्थापना केली. काय केली? लक्षात ठेवा, संप्रदायाची स्थापना. अनादिकालचं तत्वज्ञान संप्रदायाच्या मार्फत जीवापर्यंत आलं. कशासाठी? जीव हाच शिव आहे हे सांगण्यासाठी. कळलं तर तुम्हाला? बाकीचं फालतू कीर्तन नसतंच मुळात. त्याच्यासाठी संप्रदायाचं नियोजन आहे. 5 संप्रदाय मुख्य आहेत. त्याच्यामध्ये नाथ संप्रदाय माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा आहे. बऱ्याच जणाला माहिती नाही. ती म्हणतात वारकरी संप्रदायाचे आहेत माऊली ज्ञानोबाराय. म्हणजे त्याचं अपुरं ज्ञान आहे, त्याला काय करणार कोण? माऊली ज्ञानोबारायांचा नाथ संप्रदाय कुठून आला तो पहा. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळते थोनिया. ब्रह्मदेवाला उपदेश केला भगवान परमात्म्यानं. तो ब्रह्मदेवानं सप्तर्षींना उपदेश केला. त्याच्यामध्ये आत्री आहेत. माऊली ज्ञानोबारायांचा संप्रदाय नाथ संप्रदाय आहे. तो कुठून आला? ब्रह्मदेवानं भगवान शंकरांना उपदेश केला. भगवान शंकरानं पार्वती मातेला उपदेश करत असताना आदिनाथ उमा बीज प्रगटले. ते गुह्य नाम देत असताना मच्छिंद्राला धले सहज स्थिती. मच्छिंद्रनाथांनी तो ऐकलं आणि मच्छिंद्रनाथांनी पुढे
मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष बळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार गुह्य ज्ञान गूढ गम्य. गुह्ये बर का, नुसती माळ टाकली मोकळा झाला असं नाही, ते त्यांनी काहीच होणार नाही. त्यांनी देणारा बी नरकात, ज्यांनी घेतलंय ते बी नरकात. हम डुबे से डुबे आणि यजमान को लेके डुबे. आम्ही तर डुबलो तर डुबलो, आणि आम्ही ज्याला माळ घातली तो बी डुबला. तसं नाही, ते देण्यासाठी सुद्धा अधिकार लागतो. संप्रदायाची स्थापना आहे, नाथ संप्रदायाची स्थापना. ज्यानं संप्रदाय बरोबर मार्गाने आणला आणि माऊली ज्ञानोबरायापर्यंत ते ज्ञान गूढ. तुकोबरायांचा संप्रदाय सुद्धा नारदापासून आहे. नारदांना उपदेश कुणाचा आहे? ब्रह्मदेवाचा आहे. आणि नारदापासून मग केशव चैतन्य, बाबाजी चैतन्य, राघव चैतन्य, केशव चैतन्य, ती मालिका आहे. तुकोबरायापर्यंत आलेली आहे. तुकोबराय म्हणतात, बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. हा, कशासाठी आयडिया चालली ही? जीवाला स्वरूपापर्यंत नेण्यासाठी, म्हणजे देवाला देवाची प्राप्ती करून देण्यासाठी कुठं नाही. हा संप्रदायामार्फत आल्याशिवाय जुळत नाही. तर मग भगवान पांडुरंगांनी नामदेवाला दिलं असतं ते, पण तो म्हणला मला संप्रदाय नाही. कुणाला? आणि संप्रदाय मोडता येत नाही. संप्रदाय जो मोडतो त्याच्या बोकांडी पाप बसतं, खापार बसतं त्याच्या बोकांडी. ते काय उभं करायचा म्हणून परमार्थ नाही, शिस्त आहे परमार्थाची, आणि त्या परमार्थाच्या शिस्तीने चालावं लागतं. देवाला सुद्धा शिस्त मोडता येत नाही. नाही तर देवानी ज्ञान दिलं असतं नामदेवाला, पण तो म्हणला नाही, तुला त्या विसोबा खेचरांकडे जावं लागेल. माऊली ज्ञानोबरायचे विसोबा खेचर ते नामदेवराय. संताच्या मार्फत आलेली गोष्टच फळणार, तशी फळत नाही. तुम्ही काही केलं तरी नाही फळत. लक्षात येत आहे तुमच्या? तसंच आपला संप्रदाय सुद्धा ब्रह्मदेवानं अत्रि ऋषींना दिला, अत्रीनं दत्तात्रेयांना. दत्तात्रेय लक्ष्मण महाराज, बलभीम, नारायण महाराज, लक्ष्मण महाराज, बलभीम महाराज, सखायानंद, शांतामाई, बंडोबाबा, केरोबाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, प्रभाताई आणि बी, असा तो यामार्फत उपदेश आलाय. कशाचा? आणि त्या आयडियानी जर गेलं तर ब्रह्म, जीवच ब्रह्म होतो. नवे नवे जीवच ब्रह्म हे कळतं. त्याला संप्रदाय म्हणतात. कळला तर तुम्हाला? त्याला संप्रदाय. कुठंही उपटसुंब्या उठला आणि त्यांनी संप्रदाय चालू केला म्हणजे संप्रदाय होत नाही. या सर्व संप्रदायाचा आशीर्वाद जर आपल्या हातात असेल तरच आपल्या आशीर्वादानं दुसऱ्याला स्वरूपाची प्राप्ती होऊ शकते. आलं लक्षामध्ये? वास्तविक पाहता आपणच सगळे देव आहोत, यात वादच नाही. आपणच आहोत. पण आता आयडिया केल्याशिवाय जमत नाही. काट्याने काटा काढायचा आहे. काय करायचं आहे? काटा मोडला आपल्याला, आता काय करायचं आहे? काट्याने काटा काढायचा. बरं का ताई? आता आपल्याला भ्रम झालाय. काय झालाय? भ्रम. मग भ्रमानेच भ्रम निघतो. आता कसा निघतो हे मी तुम्हाला लय काय फोडून सांगणार नाही, पण आम्ही भ्रमानेच तुमचा भ्रम काढतो. काट्याने जसा काटा काढायचा तसं भ्रमानेच भ्रम घालवायचा. विचारांनीच विचार मारायचा. विचारांनीच विचार मारायचा. आता कसा मारायचा ते तुम्हाला सांगतो बरं का. मला सांगा, तुमचा श्वास नाक घेतं का तुम्ही घेता? नळी फुंकिली आणि इकडून तिकडे. तुमचा श्वास कोण घेते? नाक घेतं का तुम्ही घेता? तुम्ही तर नाही ना घेत. तुम्ही जर घेत असतात, तुम्ही झोपल्यावर कोण घेते? तुम्ही झोपल्यावर मग कोण घेते? कोण घेतं? म्हणजे तुम्ही घेत नाही. बरोबर? हा विचार आहे. मी श्वास घेतो हा विचार आहे. मग आता विचारांनी मारायचा आहे. मग मी झोपल्यावर श्वास कोण घेतं हा दुसरा विचार आहे. त्यांनी पहिला विचार मारायचा, तेव्हा मग कळतं की श्वास मी घेत नाही. कळला आता तुम्हाला? विचारांनी विचार मारला.
मग श्वास मी घेत नाही याचा अर्थ मी नाक नाही. रक्ताभिसरण क्रिया माझ्यामुळे चलत नाही याचा अर्थ शरीर मी नाही. कळलं आता? आपण शरीर नाही हे कशाने कळलं आता? विचारांनी कळलं, बरोबर ना? मग आता मी शरीर नाही तर मग मी कोण असेल बरं साधारणतः? मग शरीरात तर दोनच गोष्टी आहेत, एक म्हणजे आत्मा आणि एक म्हणजे पंचतत्वाचं शरीर. ज्या अर्थी मी शरीर नाही त्या अर्थी मी काय असेल? मग काय असेल? मग याला म्हणतात विचारांनी मी शरीर आहे हा विचार मारायचा, त्यावेळेस शिल्लक राहील मी आत्मा आहे. आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मग मी जर आत्मा आहे तर मला मी आत्मा आहे असं का वाटत नाही? याचं कारण आहे अज्ञान. जर मी आत्मा आहे असं वाटत नाही तर मी कोण आहे? अज्ञानी. आणि अज्ञानी आहे तर मग काय करावं लागेल? ज्ञान घ्यावं लागेल. आणि ज्ञान घ्यायचं कोणाकडे जायचं? मग आता ज्ञान घ्यायला जा एखाद्या बोकड. हो, ते 500चं बोकड 1000ला कसं विकायचं याचं ज्ञान सांगाल तुम्हाला बुवा. हा, त्याला तेवढंच माहिती. त्याला तेवढं बोला काय माहिती असतं? कीर्तन करायचं, पैसा आणायचं, तेच भांडवल ऊसाला वापरायचं, ऊसाचं 70 टन उत्पन्न काढायचं, कांदा करायचा, वखारीत भरायचा, आणि कांदा जातो सडून, आलेला पैसा गेला, कांदा गेला, बुवा मोकळाच. तुमच्या नाही लक्षात बसायचं नाही, तुम्हाला काही गरजही नाही ती लक्षात बस. संताकडे जावं तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन शिवया उपदेशिंते ज्ञान ज्ञानीन तत्वदर्शिना. वडिलाव वडिलाव माझ्या बैलाला वडिलाव, वडिलाव वडिलाव माझ्या बैलाला वडिलाव, वडिलाव वडिलाव माझ्या बैलाला वडिलाव, वडिलाव वडिलाव माझ्या बैलाला वडिलाव. हे विवेक वैराग्य दोन्ही बैला, विवेक वैराग्य दोन्ही बैला घालून जीवा, घालून जीवा क्षेत्र नांगराव माझ्या वडिलाव, वडिलाव वडिलाव माझ्या बैलाला वडिलाव. वाजवा की टाळ्याल्या का? अरे 4 भाकरीची भूक लागते कीर्तन केले, एवढा आरडाव लागत, तुम्हाला टाळ्या वाजवायच्या जीवावाले. टाळ्या वाजवल्यावर तुम्हाला लापशी बिपशी मिळणार आहे खायला? काहीतरी केलंय त्यांनी. वडिलाव वडिलाव माझ्या बैलाला वडिलाव. कोणती बैल? विवेक वैराग्य दोन्ही बैल. कोणतं? विवेक आणि वैराग्य. कानाव तरी शब्द पडलाय का आपल्या? नाही, तुम्ही बुवाची कीर्तन ऐकता, बुवा कधी विवेक आणि वैराग्याचं बोलतच नाही. हो, बुवा नाही बोलत, बुवा बोलणार बी नाही. त्याला संप्रदायाचं ज्ञान असेल तोच बोलतो. विवेक वैराग्य दोन्ही बैल ज्ञानाची घालून शिवळ. शिवळ म्हणजे शिळवाट. अरे देह शेत नांगराव, हे देहरूपी क्षेत्र आहे. क्षेत्रज्ञ योगामध्ये भगवान परमात्मा म्हणतात देहरूपी शेतामध्ये क्षेत्रज्ञ आत्मा आहे. आणि ज्यावेळेस देहरूपी शेत नांगरलं जाईल विवेक आणि वैराग्यानं, ज्ञानाची शिवळ घालून ज्यावेळेस ते नांगरलं जाईल त्यावेळेस कळल की मी आत्मा आहे. तोपर्यंत मी आत्मा हे कळणार. देह शेत नांगराव
माझ्या बैलाला वडील हवं. हे वडील वडील माझ्या बैलाला वडील माझ्या बैलाला वडिलाव बैलाला वडिला वाव. दोन साधून देवा पुढं सांगितलं, देवा काळजी करू नको, तू जरी कशात बी अडकलेला असला तरी तुला तुझ्यापर्यंत तुझ्या रूपापर्यंत पोचवायचं काम आम्ही करू. आणि दोन साधू घोटी या क्षेत्रामध्ये आलेले आहेत. कुठून आले? कुठून आले? आम्ही वैकुंठवास. सद्गुरू संत श्रीपाद बाबा, सद्गुरू संत रामदास बाबा आणि घोटी या क्षेत्रामध्ये आलेले आहेत. कशासाठी आले? धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, आम्हा करणे हेच काम, बीज वाढवावे नाम. उद्धरायाले दिनजना उद्धरायाले दिनजना दिन जन उतराया दिन जना उतराया दिन जना. ब्रह्ममूर्ती साकार जगी अवतरले उतराया दिन ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दिनजना. घोटीचं दोन साधू वैकुंठाहून आलं. कशासाठी आलं म्हणाल तर देवाला देवाची ओळख करून घेण्यासाठी आले. देवाला देवाची ओळख करून देण्यासाठी. देव इथं आला आणि इथं गुंतून पडला. आता मला सांगा, जग कुणी निर्माण केलं? सांगा, कुणी केलं? कुणी केलं? देवानी? जग देवानी निर्माण केलं का तुम्ही केलं? खरं सांगा. डॉक्टर विचारित होता, खरं सांग, खोटी कुणी केली? नवीन माणसाला नाही कळायची, ही वारीला होती त्यांना सांगत होतो मला, ऐका बघा, पटलं तर नाही पटलं तर सोडून द्या. शेळ्याका होता एक जण, शेळ्याका प्रवीण महाराज. आता शेळ्याकडे होता तर नवीन शेळी आणली काष्टीच्या बाजाराहून 15,500ची. लय दुधाची शेळी, त्याला लय आवडायची ती. म्हणला झोपताना सुद्धा मला दिसली पाहिजे म्हणून अंगणात खुटी ठोकायसाठी, अंगणात तुझा पैसा अंगणात बाजव आणि खुटी ठोकायच्या अंगणात, म्हणजे शिडी माझ्यासमोर राहीन, बिबट्या काय खाणार नाही. म्हणून खैराचं लाकूड घेतलं. दिवसभर शेळ्या का होता, खैराचं लाकूड घेतलं एवढं. इकडं ऐक. आणि खैराचं लाकूड घेतल्या कुऱ्हाडीनी गाणं म्हणून साळायचा. जिये तो जिये कैसे बिन आपके, तू मेरी जिंदगी. तू ही प्यार, तू ही चाहत, तू ही आशिकी. वरदर तू मेरी जिंदगी है. असा शेप काढला, खालून शेप काढला बरोबर. मग म्हणलं आता वरून बी थोडंसं पोपटाचं टोक केलं पाहिजे.
दिल तो ये चाहिए हर पल तुम्हें हम. शिळी का बघून म्हणत होता बस युही देखा करे. याला नाही यायचं का रे तू बसल्याशिवाय. पीटीव हाँ. मर के भी हम ना तुमसे जुदा हो आ कुछ ऐसा करे. शिळीला म्हणतो होता इतकं शिळी त्याचा जीव होता म्हणून खुटी ठोकायची होती अंगणात. पोपटाचं टोक वरून बी साळलं चांगलं मस्तपैकी असं पोपटाच्या चोचीवर आणि अंगणात नेऊन ठोकली. आता दिवसभर शेळ्या वळता वळता त्यांनी शेंगा बिले खाल्ल्या होत्या बरं का बापू. भुईमुगाच्या वाल्या शेंगा. आणि संध्याकाळी जागरण होतं तिकडं बरबाटाव गेला. बरबाट आणलं आणि झोपायला घरी आला. झोपला नेहार. शेंगाचं आणि त्याचं का हे झालं काय म्हणतात त्याला कॉकटेल झालं. आणि कॉकटेल झाल्याबरोबर रातच्या 12ला बरोबर आभाळ आलं आणि गडगडाट चालू झाला. कडा 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 वाजले. आभाळात नाही पोटात. पळू पळू गेला. डबडं घ्यायचं तर सुधच नाही पण अंगणात जास्त वर दम नाही धरला. अंगणातच बसला. काय झालं अंगणात बसला ती बसला बसू द्या पण खुट्टीवरच बसला. सगळंच राहिलं. शेवटी मोठ्या मोठ्याने आरडला. लोक आली खुट्टी सहित उपटलं आणि डॉक्टरकडे नेलं. तेव्हा डॉक्टर म्हणला ते बोल देता देता विचारित होता हे कुणी केलं. हा सभागायचा डॉक्टरकडे. डॉक्टर म्हणायचा हे केलं कुणी कोण तुमचा दुश्मन आहे. तो असा बघायचा. सांगा आता मला पोरं कुणामुळे झाली बोला. म्हणा देवाने दिली म्हणा. नाही ना बायको बा काय कोण गेल तर देव का तुम्ही. बायको आणली कुणी तुम्ही. पोरं कुणामुळं बिघडली कुणामुळं. बापाला ठोकला कुणामुळं. देवाची काय चुकीचं सांगा. हाय तो डॉक्टर इतरायचा कुणी केलंय. दिवसभर साळीत होता ह्योच बसला ह्योच घुसली याच्यामुळंच. आता कुणाचं नाव घेईल. देवाने जग निर्माण केलं का तुम्ही केलं. अजून बी नाही कळलं. अरे कुणी केलं आणि गुतलंय कोण त्याच्यात. इवाळतोय कोण कळलं आता. म्हणून 2 साधू गुटीचं सोडवाय आलं. कुणाला देवाला. देवाला सोडवाय आलं. हा देवाला बी सुटता येत नाही. राम परब्रह्म वशिष्ठा शरण आणि कृष्णे सांदीपन गुरु केला. गुतुडा सोडवणारी एकच जात या जगात आहे आणि त्याला संत म्हणतात. बाकीचे सारे गुतुडा करणारे बाकीचे सारे गुतुडा करणारे आहेत. गुतुडा सोडवणारी एकमेव जमात आहे त्याला संत म्हणतात. आणि ते गोटीला आले. कुठं आले कशाला आले. देवाला सोडवायला. देवाला म्हणले देवा आम्ही तुला सोडून माघारी आलो. विश्वास ठेवावा लागतो. आणि घोटीचा 2 संत वाघ जंगलात गेले तर तिथं बकऱ्याच्या कळपात लहानपणी त्या मेंढपाळाने वाघ पाळला होता. वाघ कोण पाळला होता. पण लहानपणी त्या मेंढ्यात गेल्यामुळं त्याला वाटायचं आम्ही मेंढ्याचे काय आम्ही मेंढ्याचे. कोण वाघाला वाटायचं मी कोण आहे. आणि हे कुणी बघितलं
गोटीच्या वाघाने त्या वाघाने त्याला जवळ बोलावलं, इकडे ये. ते भेद गेला बाजू. आमची आई तर म्हणायची कुणाकून बी माळ घाल, पण त्या वाघाकून नको घालू. तुमच्या लक्षात आलं? तू कोणच्या बाकून माळ घाल, पण त्या गोटीच्या महाराजाकून नाही घालायची. म्हातारी आहे बघा आमची अजून, ती आडवीच पडली सपशेल. अरे घालीन तर वाघाकूनच घालीन. अरे उंदराकून कोण माळा घालतो? त्याला गुरुचा थापा. अरे ज्याला गुरुचा संप्रदाय नाही, ज्याला गुरुविषयी भाव नाही, अरे त्याच्याकून माळ घालतो कोण? अरे घालू तर संप्रदायाच्या वाघाकूनच माळ घालू आणि डरकाळीत फोडू आयुष्यभर. म्याव म्याव जमणारच नाही, कळलं? धनगरानं पाळला होता लहानपणी वाघ, तो बेंडरात वाढल्यामुळे भ्या भ्या करायचा. तर घोटीच्या 2 वाघांनी बघितलं आणि त्या वाघाला बोलून घेतलं, इकडे हे काय? अरे गाढवा, ब्या ब्या काय करतो तू? वाघ आहे वाघ. तू म्हणला नाही मी वाघ नाही, मी बकरच आहे. लहानपणापासून यांच्यात आहे मी बकर आहे बकर. अरे म्हणले बकर आहे का तू? येड्या ऐक जरा. ते काय ऐका ना, ह्या 2 वाघांनी उचलला त्याला आणि दामाटला असाच विहिरीच्या कडेला नेऊन ठेवला. कशाच्या कडेला? विहिरीच्या कडेला नेला. म्हणले डोका विहिरीत. आता जर वराडला बिराडला ना ते वराडायचं मोठ्याने तर खाऊन टाकू तुला. म्हणले धाव डोका विहिरीत डोकावलं. किती जण दिसत्या? म्हणला 1 2 3. आमच्यासारखा तू नाही का बघ? तुमच्यासारखा जे म्हणला मी. देवाची बरे तू का म्हणे खरे तुम्ही? अरे तुम्ही सुद्धा देवाचा आहात, फक्त आत डोकून बघा. कुठं डोकवा? कुठं डोकवायचं? आत डोकवायचं. कुठं? हे नारा, तुझा जीव चाललाय का? आत बघ जरा, जीव हा खरा नोव्हे ही माया. तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया. हे नरा आत बघ जरा, जीव हा खरा नोव्हे ही माया. तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया. ओंकार प्रणव उच्चार होय साचार. आत बघ कैसा तो शब्द वाङ्मय, तो मी ऐसा. हे नरा आत बघ जरा. आत डोकावलं. किती जण दिसतात? म्हणला 1 2 3. 1 2 3. आपण किती जण वर मोज? 1 2 3. मग तू आमच्यासारखा नाही काय? म्हणला तुमच्यासारखाच आहे ना. मग आता बकर आहे तू का वाघ आहे? म्हणला वाघ आहे. तसं आता तुम्ही देव आहे का शरीर आहे? तुम्ही आत्मा आहे का शरीर आहे? नाही कळलं अजून? जा 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 सद्गुरूपाशी जा. सद्गुरूपाशी. कुणापाशी जा? कारण अभंगाचं पहिलं चरण गुरुचरण म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश. अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी जमात, त्याला सद्गुरू असं म्हणतात, गुरु असं म्हणतात. गुरु जीवनामध्ये अनेक असतात, परंतु सद्गुरू नावाची गोष्ट एकच असते. त्या वाघाला सुद्धा, तो आधी वाघच होता, तो आधी वाघच होता. मेंढरात गेला तरी वाघच होता आणि मेंढरातून बाहेर निघाला तरी वाघच होता. वाघाला वाघाची प्राप्ती करून देण्याची ताकद एका वाघातच असते. देवाला देवाची प्राप्ती करून देण्याची ताकद देवातच असते. म्हणून सद्गुरू हाच देव आहे.
दुसरा देव या जगात नाही. कोणत्याही देवाच्या पायावर डोकं आपटा, तुम्हाला काहीही प्राप्त होणार नाही. हेंदरी शेंदरी दैवते, कोण पूजिती भूते खेते. कोणचा देव, कुठं देव आहे? सद्गुरू हाच देव आहे. गुरु साक्षात कितीतरी आहे. गुरु परमात्मा परेशु, ऐसा ज्याचा दृढ विश्वासू. काय? गुरु परमात्मा परेशु, परेच्या पलीकडचा जो आहे, या विश्वावर ज्याची सत्ता आहे तोच माझा गुरु आहे, असा ज्याचा दृढ विश्वास झाला. देवतयाचा अंकिला, सोये संचला त्याचे घरा. स्वतः देव त्याच्या घरी जातो, नवे नवे देव त्याच्यातच प्रगट होतो. पण विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. पण त्याला गुरु बी कसा पाहिजे? गबाई मी, गबाई मी, गुरु केला घोटीचा, गुरु केला घोटीचा. गबाई मी, 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 गुरु केला घोटीचा. मला स्वरूपा सच्चिदानंद श्रीपाद बाबा की गबाई मी, जय हो. गबाई मी, गुरु केला गोटी. गबाई मी, गुरु केला घोटी. गबाई मी, गुरु केला घोटीचा. गबाई मी, गुरु केला घोटीचा. अनुभवाला मला स्वरूपाचा, मला स्वरूपाचा, मला स्वरूपाचा. गबाई मी, गुरु केला घोटीचा. गुरु चरणी ठेविता भाव, आपे आप यावंच लागतं त्याला. तुम्हाला एक गोष्ट सांगू, अजून एक सोपी सांग. गुरु देव भेटणं सगळ्यात सोपी गोष्ट आहे. काय म्हणलं मी? देव भेटणं सगळ्यात सोपी गोष्ट आहे. का? आतवी तू आहे आणि बाहेर बी तू आहे आणि भरला घनदाट तोच आहे. मग आता अशी वस्तू आहे, आतवी आहे, बाहेर बी आहे, घनदाट भरलेली आहे. भेटणं अवघड आहे का? सांगा, आहे का? ते भेटणं अवघड नाही. मग संत भेटणं अवघड आहे. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. बहु अवघड आहे संत भेटी. बहु अवघड आहे संत भेटी. जगदेती करुणा केली, हरी जगदेती करुणा केली. बरी जगदेती करुणा केली. बरी जगदेती करुणा केली. ईश्वर बाबा नावी नारायण, ईश्वर बाबा नावी नारायण. ऐसे वर्वमन गावी नारायण. ऐसे वर्वमन गावी नारायण. बहु अवघड आहे संत भेटी, जगदेती करुणा केली. परी जगदेती हरी जगदेती करुणा केली, करुणा केली, करुणा केली. बहु अवघड. अवघड काय आहे? देव भेटणं नाही.
देव भेटणं अवघड नाही. मग काय अवघड आहे? बहु अवघड आहे संत भेटी. फक्त सद्गुरु भेटावा. कुछ ना बिगड़े गा तुम्हारा गुरु शरण आने के बाद. ज्या वेळेस संत श्रीपाद बाबांचं दर्शन, संत श्रीपाद बाबांचा अनुभव माझ्या जीवनामध्ये मला आला. आता गप बसणं काय उपयोगीचं नाही म्हणलं, नाही का? काहीतरी केलं पाहिजे. जैसी घरास आग लागावी तैसी परमार्थी बोंब मारावी आणि काहीतरी करावी काढाकाढी. मला कळलं इतरांपर्यंत ते पोचलं पाहिजे आणि तळागाळातल्या माणसापर्यंत माझ्या सद्गुरू संत श्रीपाद बाबांचा निरोप पोचलाच पाहिजे. मी श्रीपाद बाबांची नोकरी करायची ठरवली. सालच असतं ते, सालच असतं ते. साल करायचं, धरायचं ठरवलं. आणि बाबाची नोकरी करणं म्हणजे काय? बाबाच्या नोकरीत काय कमी हो? मेरे सद्गुरु तेरी नौकरी सबसे बढ़िया है सबसे खरी. मेरे सद्गुरु तेरी नौकरी सबसे बढ़िया है सबसे खरी. तेरे दरबार की हाजिरी सबसे बढ़िया है सबसे खरी. सद्गुरूची नोकरी, सद्गुरूची नोकरी सोपी नाही बाबा. तेरे दरबार की हाजिरी सबसे बढ़िया है सबसे खरी. त्रास होणार बरं का, त्रास होतो. 30 वर्ष झालं आता मला. त्रास होणार, कारण ज्याचा मार्ग खरा असतो ना त्याला त्रास होतो. त्रास लोक देतात, आपल्यातली देतात. ज्यांना आपण जवळ केलं, ज्यांना छातीशी लावलं ते बी देतात. लोक तर देतातच देतात, त्यात काय नवल नाही. पण परीक्षा तर पाहिजेच बाबा. रामेश्वर भट्टे म्हणून तुकोबरायांना माने. राम आहे, रावण आहे म्हणून रामाची किंमत आहे, लक्षात ठेवा. राम विसोबा खेचर होते म्हणून माऊलींना किंमत आहे, लक्षात ठेवा. परीक्षा तर होणार, परीक्षा झाल्याच पाहिजेत, नाही का? प्रेम के मंजिल के राही कष्ट पाते हैं जरूर. प्रेम के मंजिल के राही कष्ट पाते हैं जरूर. बीज फलता है सदा मिट्टी में मिल जाने के बाद. अरे बीज त्याच वेळेस फळतं ज्या वेळेस ते मातीमध्ये मिसळून जातं. सद्गुरूच्या भक्ताला त्रास होणार, व्हायलाच पाहिजे. आणि मी म्हणतो अजून व्हावा. जितका त्रास होईल तितका देवाच्या जवळ जातो तो, लक्षात ठेवा. प्रेम के मंजिल के राही कष्ट पाते हैं जरूर. बीज फलता है सदा मिट्टी में मिल जाने के बाद. पतिवर्तेला त्रास होतो, होणार. निस्ता पदर पडला तरी लोक म्हणतात बघा बघा, म्हणताना पतिव्रता आहे कशी पदर पाडून चालली. पण इकडं पार सगळं काही नाही होत. इथं पार गाऊन घालून जरी गावात हिंडली तरी ताकद नाही नावं ठेवायची कोणाची. का? पतिव्रतेला त्रास आहे. पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेशेला मणिहार. उद्धवा अजब तुझे सरकार. लहरी राजा प्रजांधळी आधांतरी दरबार. अजब तुझे सरकार.
वाईट तितुके इथे पोचले. वाईट माणसं पोचतात या जगतामध्ये. गुणवंताचे भाग्य नासले. नालायकाला बहुमान मिळतो, पण साधू संताची अवहेलना इथंच होते. पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेशेला मणिहार. वेशेला मणिहार असतो, पतिव्रतेच्या मात्र गळ्यात दगड बांधून लोक येरीत टाकून देतात. पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेशेला मणिहार. अजब तुझे सरकार. बाबांचा कार्य करत असताना त्रास झाला. प्रेम के मंजिल के राही, कष्ट पाते जरूर. फुल तुम्हाला जरी दिसायला सुंदर दिसलं, पण फुलाला सुद्धा दुःख आहे. फूल से जा करके देखो, छाई है कितनी बहार. रात भर कांटों पे सोया, डाल पर आने के बाद. या बाबाला साधा त्रास नाही झाला बाळा हो. अरे कुणी घोडा लावावं, कुणी कुत्रा लावावा. बाबाने म्हणावं त्याच्या आईची, त्याच्या घोड्याची माझ्या आईची कधी गाठ पडायची, ती गेली वैकुंठाला. घोडं कुत्रं सुद्धा लावलं. त्यांच्या बायका पोरावर संशय घेणाऱ्या औलादी या जगतामध्ये जन्माला आल्या. त्यांना त्रास देणाऱ्या संपत्ती आणि या जगतामध्ये जन्माला आल्या, पण कशाचीच पर्वा केली नाही. कशाची? कारण माहीत आहे, सगळं माहीत आहे. त्या संतांना इतका त्रास झाला आपल्यापर्यंत हा निरोप आणताना. धर्ममार्तंडांनी त्रास केला, सगळ्यांनी त्रास केला, पण तरीसुद्धा संत डगमगले नाही. संत डगमगले नाही. प्रेम कर निष्काम निर्मल. तुम्हाला बी त्रास होणार आहे, तुम्हाला सुद्धा त्रास होणार आहे. परमार्थात आल्यावर त्रास झाला पाहिजे निश्चित. त्रास जर झाला नाही तर तुमचा परमार्थ व्यवस्थित चाललाय असं नाही. प्रेम कर निष्काम निर्मल, नामले घनश्याम का. प्रेम कर निष्काम निर्मल, नामले घनश्याम का. सुखी बगिया फिर खिलेगी, ऋतु बदल जाने के बाद. सूखी बगिया फिर खिलेगी, ऋतु बदल जाने के बाद. कुछ ना बिगड़ेगा तुम्हारा, गुरु शरण आने के बाद. लक्षात घ्या. म्हणून आपण सर्वजण या बाबाची नोकरी करू, या बाबाची नोकरी करू. या बाबाचा एकच व्यवसाय, देवाला देव बनवण्याची ताकद माझ्या बाबात आहे. देवाला देव बनवण्याची ताकद माझ्या बाबात आहे. अरे तुम्हीच देव आहात हे एकटा सांगितलं एकट्या वाघानं, आणि तो माझ्या महाराष्ट्रातला ढाण्या वाघ संत श्रीपाद बाबांनी सांगितलं, आणि त्याची आपण नोकरी लक्षात ठेवा. घ्यायची गरज नाही, कारण त्याची नोकरी करणं म्हणजे काय. बजाओ मेरे सद्गुरु, नौकरी सबसे बढ़िया है सबसे खरी. आपण सर्वजण या बाबाचे नोकर होऊ. याची नोकरी खरी आहे, त्याची नोकरी सर्वात मोठी आहे. त्याच्या दरबारामध्ये हजर राहू, त्याच्या नोकरीमध्ये तत्पर राहू. जीवनाचे राहिलेले काही श्वास त्या माझ्या श्रीपाद बाबांच्या नोकरीमध्ये घालू, ही शपथ घ्या. तुम्ही मी सगळे एकच आहोत, त्या बाबाचे नोकर आहोत. एवढाच फरक आहे, मी इथं उभा आहे आणि तुम्ही खाली बसलेले आहात, पण तुम्ही बी नोकर, त्या बाबाचा मी बी नोकर आहे. आजपासून प्रामाणिकपणे शपथ घेऊ, हे श्रीपाद बाबा तुझीच नोकरी करील, तू सांगितलेला निरोप जगापर्यंत नेईल.
अशी शपथ घेऊ तेरे दरबार की हाजिरी सबसे बढ़िया है सबसे करी तेरे दरबार की हाजिरी सबसे बढ़िया है सबसे करी मेरे सद्गुरु तेरी नौकरी सबसे बढ़िया है सबसे करी तेरे दरबार की हाजिरी सबसे बढ़िया है सबसे करी जब तक तेरा गुलाम हो गया तब से मेरा इनाम हो गया तेरा गुलाम हो गया तब से मेरा इनाम हो गया जाती मेरी सबसे बढ़िया है सबसे करीब तेरे दरबार की हाजिरी सबसे बढ़िया है सबसे करीब मेरी तनख्वाह भी कुछ कम नहीं कुछ मिले ना मिले गम नहीं मेरी तनख्वाह भी कुछ कम नहीं कुछ मिले ना गम नहीं ओ ऐसी हो कि क्या दूसरे सबसे बढ़िया तेरे दरबार की हाजिरी सबसे बढ़िया है सबसे करीब सद्गुरु संत श्रीपाद बाबां की सद्गुरु संत रामदास बाबां की जब से तेरा गुलाम हो गया तब से मेरा भी नाम हो गया जब से तेरा गुलाम हो गया तब से मेरा भी नाम हो गया वरना औकात क्या थी मेरी माझी काय अवकात होती रे श्रीपाद बाबा अरे मूर्खातला मूर्ख मी पण तुझा नोकर झालो माझं सुद्धा नाव झालं वरना औकात क्या थी मेरी सबसे बढ़िया है सबसे खरी माझा पगार काही कमी नाही मेरी तनख्वाह भी कुछ कम नहीं कुछ मिले ना मिले गम नहीं मेरी तनख्वाह भी कुछ कम नहीं कुछ मिले ना मिले गम नहीं मेरी तनख्वाह भी कुछ कम नहीं कुछ मिले ना मिले गम नहीं कहाँ होगी ऐसी दूसरी सबसे बढ़िया आहे सबसे खरी आजपर्यंत मी गुलाम झालो आता इथून पुढं तुम्ही बी शपथ घ्या एकाला एक दिवा लावायचा आहे एकाला एक दिवा लावा बस ज्योत ज्योत से ज्योत जगाते चलो ऐका माझी विनंती माझ्या बाबाने दिलेलं ज्ञान आहे जिवंतपणी मोक्ष मिळू शकतो जिवंतपणी देव होऊ शकतो हे ज्ञान माझ्या बाबांनी दिलंय आता ते ज्ञान एका दिव्यानं दुसरा दिवा लावायचा एवढं काम तुमच्याकडे आहे ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो रस्ते में आए जो दीन दुखी उनको गले से लगाते चलो आयुष्याचा 4 दिवस श्वास राहिला अरे जेवढे श्वास राहिले असतील
तेवढ्या प्रेमाची नाती जोडवण्यामध्ये घालू, तेवढं सगळ्यावर प्रेम करण्यामध्ये घालू आणि दिव्यानं दिवा लावू, दीपमाळ तयार करू आणि आपल्या बाबाचं अंगण सजूया. आनंदाची दीपवाळी घरी बोलवा वनमाळे. आनंदाची दीपवाळी घरी बोलवा वनमाळे. आनंदाची दीपवाळी घरी बोलवा वनमाळी. आनंदाची दीपवाळी घरी बोलवा वनमाळे. काढी ते बैरांगोळी गोविंद गोविंद. 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 आनंदाची दीपवाळी घरी बोलवा वनमाळी. आनंदाची दीपवाळी घरी बोलवा वनमाळी. काढीचे बैरांगोळी काढीचे बैरांगोळी गोविंद गोविंद. काढी ते बैरांगोळी गोविंद गोविंद. काढी ते बैरांगोळी गोविंद गोविंद. असं आनंदाने आयुष्य जगायचं, आनंदानं आयुष्य जगायचं. दिव्याला दिवा लावायचा. सर्व तळागाळापर्यंत बाबांचा निरोप नेऊन पोचवण्यासाठी माझं सहकार्य करणार का? हात वर करा. सद्गुरु संत श्रीपाद बाबांकी जय गुरु संत रामदास बाबांकी. जय. आणि जर तुम्ही बाबांचं कार्य करायला मला मदत केली तर तुम्हाला सुद्धा मी माहेराला नेणार. मुराळी आलोय मी. सद्गुरु मुराळी आनंद झालाय मनाला. मला जायचंय पंढरपूरच्या दनाला. सद्गुरु मुरारी आनंद झालाय मनाला. मला वय जायचं पंढरपूरच्या दनाला. सद्गुरु मुराळी आनंद झालाय मनाला. मला जायचं पंढरपूरच्या दनाला. सद्गुरु मुरारी आनंद झालाय मनाला. मला वय जायचं पंढरपूरच्या दनाला. हे पंढरपुराला जाईन म्हणलं, श्रीपादाला पाहिन म्हणलं. पंढरपुराला जाईन म्हणलं, श्रीपादाला पाहिलं म्हणलं. हे आविर बुक्का बाईन म्हणलं. आविर बुक्का बाईन म्हणलं. हे माझ्या गुरुला बाईन म्हणलं. माझ्या गुरुला बाईन. हे श्रीपाद मुरारी जय श्रीपाद. मला बाई जायचं पंढरपूरच्या दनाला. श्रीपाद मुरारी आनंद झालाय मनाला. मला बाई जायचंय पंढरपूरच्या दनाला. सद्गुरु मुरारी आनंद झालाय मनाला. मला वय जायचं पंढरपूरच्या दनाला. श्रीपाद मुरारी आनंद झालाय मनाला. मला वय जायचं पंढरपूरच्या दनाला. जिवंतपणी देव होता येतं. नवे नवे देव भेटवण्याची ताकद नाही, आपलं स्वरूप भेटवण्याची ताकद संतात आहे. म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबाराय सांगता. म्हणून गुरुची पैदा म्हणून गुरुची फसावे मनोनी. गुरुची फसावे
माणूसी भजावे रूप ध्यानाशी आणावे आहे. अरे वारंवार सांगू काही, त्या संताच्या कृपेनंच आपल्याला आपल्या स्वरूपापर्यंत जाता येतं. बाई बाई जाते गमाहेराला, बाई बाई जाते गमाहेर, माझ्या मुळाच्या घराला, माझ्या मुळाच्या घराला, माझ्या स्वरूपापर्यंत, माझ्या बुडच्या घरापर्यंत. अन बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. म्हणून गुरुची ओढ लागली पाहिजे. देव गुरु जवळी आहे. म्हणून श्रीपाद बाबाचं ध्यान करायचंय. देवाचं ध्यान करून देव नाही प्राप्त होणार, सद्गुरूची भक्ती करून देव प्राप्त होईल. श्रीपाद बाबा नका करू दैना दैना हो, तुझ्या विना जीव माझा राहिना. बाबा नका करू दैना दैना हो, तुझ्या विना जीव माझा राहिना. राहिना हो, श्रीपादराया नका करू दैना दैना हो, तुझ्या विना जीव माझा राहिना. बाबा नका करू दैना दैना हो, तुमच्या विना जीव माझा राहिना. तुमच्या भेटीसाठी लागली अंकलता, तुझं तुझं घोटी गाव लागणार, तुझं तुझं घोटी गाव लागणार, तुझं तुझं घोटी गाव लागणार. तुझं दर्शनाला लागली अंकलता, दूर तुझं घोटी गाव लागणार अंत, दूर तुझं घोटी गाव लागणार, तुझं बोटी लागणार. हे रूप तुझं ध्यानातून जायचं, तुझ्या विना जीव माझा राहिना हो. बघायला नका करू दैना दैना हो, तुझ्या विना जीव माझा राहिना. बाबा नका करू दैना दैना हो, तुमच्या विना जीव माझा राहिना राहिना हो. नका करू दैना दैना हो, तुझ्या विना जीव माझा राहिना राहिना हो. मायेचा पदर दिला या डोई, त्यांनाच माझी किव ग किव. मायेचा पदर दिला या डोई, त्यांनाच माझी किव ग किव. हातवर हातवर वा पखवाज ये पा, क्या बात है. ताली ताली ताली. वा गुरुजी. आणि मग श्रीपाद माझा जीव ग जीव, रमदास माझा जीव. 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 सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सद्गुरु सच्चिदानंद रमदास बाबान की जय. सद्गुरु राजाराम बाबान की फुस फुस. जीव वाढून टाकावा वाटतोय असा गुरु रमी केला. अन मग उद्धार माझा झाला हो झाला, पक्क्या गुरुचा उद्धार माझा झाला हो झाला, पक्क्या गुरुचा त्याला. उद्धार माझा झाला हो झाला, मी पक्क्या गुरुचा केला. बघा उद्धार माझा झाला हो झाला, मी पक्क्या गुरुचा केला. लग्न एक माणूस नेक भेटला असाव गुरु, भेटलाय असावा गुरु, भेटलाय असावा गुरु. अर्थ नव्हता या जीवनाला आयुष्य झालंय सुरू. आयुष्य झालंय सुरू, आयुष्य झालंय सुरू. त्यानं धरून हो हाताला मंत्र मला दिला, त्यानं धरून हो हाताला
काळजात ठेविला काळजात ठेविला काळजात ठेविला सत्याचा मार्ग दाव ज्ञानाचा बदलाय प्याला सत्याचा मार्ग दाव ज्ञानाचा बदलाय प्याला बघा उतार माझा झाला मी पक्क्या गुरुचा केला चला 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 उतर माझा दारा ओ दारा मी माझा दारा ओ दारा पक्क्या गुरुचा चला दादा गुरु मच्छिंद्रनाथ हरी बोल ऐक दादा गुरु मच्छिंद्रनाथ या गर्भगिरी पर्वतात त्याची भाषा लईच निराळी त्याची भाषा लईच निराळी बंगाली बंगालीन बाबा बंगाली बंगालीन बाबा बोलतो बंगाली बंगाली ना बाबा बोलतो बंगाली बंगाली ना बाबा बोलतो भक्ताच्या मनामध्ये रुजला भक्ती भाव मच्छिंद्रनाथाचं ठाणाईचा वर्गा मच्छिंद्रनाथाचं ठाणाईचा वर्गा कडी वाजवितो चिमट्याची आडवर चढवितो मनाची त्यांच्या कृपेची आहे सावली त्यांच्या कृपेची आहे सावली बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली बंगाली ना बाबा बोलतो बंगाली बंगाली ना बाबा बोलतो श्रीपाद माझा जीव गा श्रीपद माझा जीव ग जीव रंग माझा लागली याचा उलग मरतोय काय नु गडी आज हे गुरुजी रागावले ना मारितो का काय गुरुजीला गुरुजींना कुणी कोट घालायला लावलेला श्रीपाद माझा जीव गजीव रामदास माझा जीव देवावर प्रेम नाही करायचं सद्गुरूवर प्रेम करायचं देवावर तुम्ही प्रेम केलं काय आणि त्याच्यात पायावर टकुर फुटलं काय तुमचं ते तुम्हाला उठ म्हणणार नाही ना बस म्हणणार त्याचं काय आलेलं बी नाही खेटून संत उद्धराया आले दीनजन आलं लक्षामध्ये म्हणून खऱ्या अर्थानं असे संत आपल्याला मिळावे मी देवाचं का सांगत नाही माहिती का अरे देवच संताच्या मागं पळत नाही तुम्हाला माहिती मगाशी मी गोष्ट कुणाची सांगितली संत खाली का आले अरे देवाला सोडवाय आले ना कुणाला सोडवाय आले कोण गाले संत कुणाला सोडवाय आले देवाला म्हणजे कुणाला आपल्याला आपणच देव आहे पण मायाच्या दुष्ट चक्रामध्ये अडकलेलो आहोत आपल्याला सोडवायला संत आलेले आहेत आपणच देव आहे नाही म्हणून तर बघा पहिलं उदाहरण सांगतो आदि शंकराचार्यांचं जगत मिथ्या ब्रह्म सत्य जीव ब्रह्म न परा हा जीव आणि ब्रह्म हे दोन नाहीत एकच आहेत माऊली ज्ञानोबराय म्हणतात होय तो त्याची वस्तू आहे पण हे काय की जे बुद्धी तशी नव्हे होय तो देवच आहे पण बुद्धी तशी होत नाही तुकोबराय म्हणतात देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही मग तुम्ही देव नाही काय आहेतच पण अडकलाय कशात भ्रमात आणि ते काढण्यासाठी कोण आलेत संत आले संत तुम्हाला भ्रमातून काढतात का किती कीर्तनकारांनी तुम्हाला भ्रमातून काढलं नाही ना मग ते संत नाहीत जे तुम्हाला या भ्रमातून काढतील की तुम्ही देह आहे हे सर्य देह तुम्ही नाही तुम्ही आत्मा आहात इथपर्यंत जोडणे येईल त्याला संत असं म्हणतात आणि अशा संताची सेवा करायची असे संत आपल्याला प्राप्त झाले पाहिजे याच्यासाठी आपल्याला देवाची कृपा व्हावी लागेल कारण देवाच्या कृपेने संत भेटतात आणि संताच्या कृपेने स्वरूप भेटतं म्हणजे देव भेटतात कळलं म्हणून एकदा सगळ्यांनी हात उंच करा आणि देवाचं भजन करा विठोबा रखुमाई हरी हरी विठोबा
रखुमा विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा